सगळ्यात महत्वाचं आता परीक्षेचा काळ आहे आणि ग्रामीण भागात माझा शेतकऱ्याचा पोरग शिकतं कुठेतरी जिल्हा परिषदेच्या शाळेत, महानगरपालिकेच्या शाळेत आणि नेमकं परीक्षेच्या कालखंडामध्ये 6 ते 10 लोड शेडिंग केली. वर्षभर अभ्यास करायचा पण शेवटचा टप्पा अभ्यासाचा महत्वाचा असतो आणि त्या कालखंडातच त्या ठिकाणी तुमचं लोड शेडिंग केलं आणि स्वयंपाकाचा टाइम सुद्धा संध्याकाळचाच आहे ना. त्यामुळे आम्ही त्या MSCBच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तू लोड शेडिंग कॅन्सल करा, कमीत कमी परीक्षा होऊस्तर तरी केलं पाहिजे ना. आता सांगितलं आमच्या पद्धतीने, त्यांनी पण सांगितलं की आजच संध्याकाळी वेगवेगळ्या पद्धतीने आपण ते कसं सिस्टीम मध्ये बसवता येईल आणि सुरळीत करता येईल त्याचा आपण निश्चित प्रयत्न करू. सकारात्मक त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी त्यांची भूमिका मांडली आणि त्याचबरोबरीने एक RDSS ची योजना मी आमदार असताना मंजूर केली आपल्या मतदारसंघामध्ये, म्हणजे जिल्ह्यातच मंजूर केली ती. म्हणजे अनेक ट्रान्सफॉर्मर ते जर पूर्ण योजना झाली ना ती जिल्ह्यातल्या लाईटचा प्रश्न सुटेल. त्याचं 35% काम झाले आतापर्यंत. म्हणजे मी तर इतक्या वेळा फॉलोअप घेतला त्यामुळे ते सुद्धा अर्जंटली 2 दिवसात मीटिंग कॉल करून ते कामाला गती देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जाईल असं त्यांनी आश्वासित केलेले आहे. मी सुद्धा ऊर्जा समितीचा त्या ठिकाणी कमिटी सेंट्रलच्या कमिटी असल्यामुळे तिथं सुद्धा अनेक वेळा मी प्रश्न मांडलेला आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा आत्ताचा आमचा जो प्रश्न होता तो म्हणजे 6 ते 10 जी लोड शेडिंग आहे, पोरांच्या परीक्षेचा अभ्यासाचा टाइम, आमच्या माता भगिनींचा स्वयंपाकाचा टाइम, तो टायमिंग थांबला पाहिजे. तो टायमिंग चेंज झाला पाहिजे, ही आमची मागणी होती. सांगितलं आम्ही आता सांगितलं एका काही अधिकाऱ्यांनी बोलता बोलता सांगितलं की आम्हाला अमुक अमुक माणसाचा फोन पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. पण ठीक आहे, अर्थ गैरअर्थ निघत असतो पण शेवट आपल्याला काम होणं महत्वाचं असतं. त्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने भूमिका मांडली. आम्ही सगळेच होतो त्या ठिकाणी, सगळे शेतकरी होते. सगळ्यात महत्वाचं आम्हाला आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले पण आमच्या गरीबाचे पोरांना पुन्हा आता गुरामागे लावायचे का? तुम्ही ते परीक्षेच्या काळात तरी चांगल्या दाबाने लाईट सोडा, पोर आमचे अभ्यास करते शिकते आणि अधिकारी होते आणि ही आमची भूमिका मांडली. लोड शेडिंग तशी काय ठेवणार आहे, ते बदलणारच आहे. नाही बदलली तर हे बंद करून टाकी ना ऑफिस शेवट आमचं नातं शेतकऱ्यांचं आहे. याला गोरगरिबांचे पोरं शिकले पाहिजे, चांगले अधिकारी झाले पाहिजे, चांगले उद्योजक झाले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. सगळ्यात महत्वाचं 1-2 दिवसापूर्वी आमच्या नगर तालुक्यातील आणि राऊरी तालुक्यातील काही गावांना गारपीट झाली आणि काल पारनेर तालुक्यातील काही गावांची गारपीट झाली. मी आज बऱ्याच ठिकाणी गारपीटग्रस्त भागांचा दौरा केला. प्रशासनाला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सूचना केला, कृषी असो, महसूल प्रशासन असो किंवा ग्रामविकास प्रशासन असो, की तुम्ही पंचनामे करा. पण ठीक आहे, मी आता मुख्यमंत्र्यांशी सुद्धा बोलणार आहे, माझं पत्र सुद्धा त्या ठिकाणी देणार आहे की पंचनामे आपण करतो. बऱ्याच वेळा आपण मलमपट्टी केल्यासारखी पंचनामे करतो, पण प्रत्यक्षरित्या मदत मिळाली पाहिजे ही सगळ्यात महत्वाची भूमिका आहे. त्याबाबत आम्ही त्या ठिकाणी सरकारकडे आमची मागणी असणार आहे. आज आम्ही त्या ठिकाणी सगळी पाहणी केली. ही सगळ्या गोष्टी आम्ही प्रशासनापर्यंत, मंत्री महोदयांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. पण आमची आपणाद्वारे सरकारला मागणी आहे की जे नुकसानग्रस्त शेतकरी, त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव अशी तात्काळ मदत मिळाली पाहिजे, ही महत्वाची भूमिका आहे. सगळ्यात महत्वाचं नगर शहराची ओळख जर म्हणलं तर माळीवाडा वेश आणि दिल्ली गेट वेस ही एक नगर शहराची ही पारंपरिक जुनी ओळख आहे आणि ती वेस पाडण्याचा काही लोकांनी घाट घातला होता. मधल्या एक 6 महिन्यापूर्वी नगर महानगरपालिकेमध्ये ठराव घेतला, ती वेस पाडण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्यावेळेस पत्रव्यवहार केला, अनेक संघटना माझ्याबरोबर उभ्या राहिल्या आणि त्या संघटनेने विरोध केला. परत एक 8 दिवसापूर्वी तीच त्या ठिकाणी परत मागणी आली, आम्ही सुद्धा पत्र व्यवहार केला. पण यामध्ये सुद्धा जाणीवपूर्वक राजकारण करण्याचा प्रयत्न केला. माळीवाडा वेस ही आमच्या नगर शहराची ऐतिहासिक वास्तू आहे आणि ती ओळख आहे. त्या माळीवाडा वेशीत म्हणजे आमच्या नगर शहराची एंट्री करत असताना त्या एंट्रीला खऱ्या अर्थाने आमचे महात्मा फुले सावित्रीमाईंचा पुतळा आहे. बऱ्याच जणांनी सांगितलं की निलेश लंकेंनी त्या पुतळ्याला विरोध केला. अरे आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही छत्रपती शिवराय शाहू फुले असो, आंबेडकर असो, सावित्रीमाई यांनी खऱ्या अर्थाने समाज बदलवण्याचं काम केलेलं आहे. त्यांचे अनेक पुतळे झाले पाहिजेत, अनेक स्मारक झाले पाहिजे, ही आमची मागणी आहे. त्यामध्ये सुद्धा जाणीवपूर्वक राजकारण करण्याचा सुद्धा काही समाजकंटकच म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही, ते प्रयत्न करत आहे. त्यामुळे आमची तर काही मागणी ती नगर शहराची एक वास्तू आहे, ती पुरातत्व वास्तू आहे, ती ऐतिहासिक वास्तू आहे, ती नगर शहराची ओळख आहे आणि त्या नगर शहराच्या वेशीमध्ये आमचे
सावित्रीबाई माईंचा पुतळा असो, महात्मा फुलेंचा पुतळा आहे, तो सुद्धा अखंडितपणे अभिद्धपणे राहायला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. शेवट आता या गुन्हेगारीला आळा बसला पाहिजे, ह्या विचाराचा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने सुद्धा असं कोणी गुन्हेगारी प्रवृत्तीचा असेल त्याला कडकात कडक कारवाई केली पाहिजे, ही आमची नेहमीच मागणी असते.